आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येक गुन्हेगार हा अट्टल असतो आणि हा जो गुन्हा घडताना किंवा गुन्हा करताना हा जो गुन्हेगार असतो हा त्याच्या मनामध्ये बरंच काही साठवून ठेवलेलं असतं आणि त्या साठवल्यामुळे किंवा हा गुन्ह्याची एक पार्श्वभूमी असल्यामुळे प्रत्येक गुन्हेगार हा गुन्हा करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला जीवे मारत असतो, एखाद्या ठिकाणी जाऊन चोरी करत असतो, दरोडा टाकत असतो. परंतु प्रत्येक बाबतीमध्ये ही गोष्ट किंवा हा नियम लागू होत नाही. याचं कारण असं आहे की एखादी घटना जी घडते त्या घटनेमध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होते, त्यावेळेला त्या व्यक्तीची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ती बघणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता प्रत्येक घडणाऱ्या गुन्ह्याचं बाकी मी या ठिकाणी समर्थन करत नाहीये. परंतु हा गुन्हा कसा घडला, का घडला किंवा याच्या पाठीमागे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या देखील बघणं हे अत्यंत गरजेचं असतं. अशीच एक कौटुंबिक हिंसेची घटना आपल्याला बघायची आहे महाराष्ट्रामध्ये. आता आजकाल हल्लीच्या काळी महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक हिंसा असतील, महिलांवरचे अत्याचार असतील किंवा मुलांमध्ये झालेले राडे असतील, या सगळ्या गोष्टी काही प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये वाढलेल्या दिसतात आणि म्हणूनच या चॅनेलच्या माध्यमातून आपण अशा या नकारात्मक गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. याचं कारण असं आहे की जे चांगले लोक आहेत यांना याच्यातून धडा मिळावा आणि आपल्या अवतीभोवती काय चाललंय, आपण या सगळ्या गोष्टींपासून आपलं स्वतःचं कसा बचाव करून घेऊ शकतो, ही माहिती प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे. आपण कोणीही कायद्याचे जाणकार नसतो, आपल्याला कायदा तितक्या प्रकर्षाने कळत नसतो आणि त्याचमुळे एखाद्या सामान्य माणसाच्या हातून देखील एक मोठा गुन्हा घडू शकतो. आता हा जो गुन्हा आहे हा घडलेला आहे महाराष्ट्रातल्या जालनामध्ये. जालना जिल्हा याच्यामध्ये भोकरदन नाका परिसर आहे. या प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एक विवाहित महिला राहते. अलीकडेच तिचं लग्न झालेलं आहे. तिचं नाव आहे प्रतीक्षा शिंगारे आणि तिचा जो पती आहे हा लातूरमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे. ह्या लातूरमध्ये त्याच्या कामानिमित्त राहत आहे. वीकेंड असतील किंवा ज्या वेळेला सुट्ट्या असतील त्याच वेळेला तो जालन्यामध्ये या भोकरदन परिसरामध्ये त्याच्या राहत्या घरी येत असायचा आणि ही जी विवाहित महिला आहे ही तिच्या सासूसोबत तिचं जीवन व्यतीत करत होती. त्या ठिकाणी सविता शिंगारे असं या तिच्या सासूचं नाव आहे. आता हे सासू सून घरामध्ये राहत आहेत, पती दुसरीकडे आहे. त्याच्यामुळे मग या दोघींचं जे जीवन आहे हे नित्याचं जीवन चालू असतं आणि आपल्याला माहिती आहे की सासू सुनेचं नातं हे परंपरागतपणे कशा प्रकारे आहे. आता या सगळ्या गोष्टीला अनेक अपवाद देखील आहेत. अनेक चांगल्या सासू आहेत, अनेक चांगल्या सुना आहेत. या सगळ्यांचं एकमेकींशी अत्यंत चांगल्या प्रकारे सलोख्याचे संबंध सुद्धा आहेत. एक सासू तिच्या सुनेला मुलीप्रमाणे वागवत असते आणि एक सून तिच्या सासूकडे तिच्या आईप्रमाणे बघत असते आणि त्याच वेळेला हे नातं खऱ्या अर्थाने फुलत असतं. परंतु सगळ्याच बाबतीत या गोष्टी शक्य नसतात. आपल्याकडे शक्यतो या सासू सुनेच्या नात्याला एक वाईट प्रकारे बघण्याकडे लोकांचा दृष्टिकोन आहे किंवा चित्रपटांमधून, मालिकांमधून तशा प्रकारे ह्या सासू सुनेचं नातं दाखवलेलं देखील असतं. अशा स्वरूपामध्ये यांचा जो सासू सुनेचा जो संसार आहे असंच म्हणावं लागेल हा सुरू होता आणि यांच्यामध्ये काही कुरबुरे होत्या, काही भांडणं होती, काही द्वेष होता, जो सर्वसाधारणपणे बघायला मिळतो. परंतु प्रत्येक सासू प्रत्येक सून काही एकमेकांच्या जीवावरती उठत नसते. जरी जी काही उणीधुणी असतील ते आपल्याच घरातली आहेत असं समजून या सासवा सुना आपापल्या जे प्रॉब्लेम्स असतील याच्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि पुन्हा एकदा या खेळीमेळीने नांदायला किंवा त्यांच्या घरामध्ये राहायला सुरुवात करत असतात. कालचं दुखणं विसरून आज नव्याने त्यांचं जीवन सुरू करत असतात. परंतु ही जी प्रतीक्षा ही जी सून आहे, आता हिच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे त्यांना कळत नव्हतं. तारीख होती 2 एप्रिल 2025, वार बुधवार. पहाटेचे 3 वाजलेले असताना या प्रतीक्षा ही जी सून आहे हिने तिची जी सासू सविता हिचं डोकं अनेक वेळेला भिंतीवरती पटापटा आपटलेलं आहे आणि तिच्या डोक्यातून रक्तस्राव व्हायला लागलाय आणि त्या ठिकाणी ती बेशुद्ध पडलेली होती आणि काही वेळानंतर या सविता शिंगारे या सासूचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आता हे संपूर्ण घटनाक्रम या सुनेने घडवून आणलाय. आता सासू तर आता मरून पडलेली आहे. आता करायचं काय? तर या सासूला तिने गोणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय, गोणीमध्ये भरण्याचा प्रयत्न केलाय. परंतु 60-70 किलोचा देह हा एक व्यक्ती त्या ठिकाणी गोणीमध्ये टाकू शकत नाही किंवा
मेल्यानंतर त्या व्यक्तीचं शरीर जड होत असतं आणि अशा स्वरूपामध्ये त्या सुनेने सासूला गोणीमध्ये भरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. त्याच्यामुळे मग सकाळी तिने तिचं जे घर आहे हे घर सोडलेलं आहे. आता सकाळ झालेली आहे, सगळेजण उठलेले आहेत, आजूबाजूचा परिसर जागा झालाय आणि यांच्या घरामधून कोणत्याही प्रकारे आवाज येत नव्हता किंवा सासू-सुनांचं जे भांडण असेल किंवा वास्तव्याची चाहूल इतर शेजाऱ्यांना लागलेली नाही. त्याच्यामुळे कुणीतरी हे जे घर आहे हे ठोकण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी उघडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यानंतर अत्यंत विदारक असं दृश्य त्यांना समोर दिसलंय की सविता शिंदगारे या मृत्युमुखी पडलेल्या होत्या. आता कोणीतरी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे, पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी CCTV त्या परिसरातले जे आहेत ते चेक केलेले आहेत आणि त्यावेळेला ही जी सून आहे ही सकाळी या भागामधून निघून जाताना दिसलेली आहे. आता पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे. आता ही स्टोरी आपल्याला कळेपर्यंत, आपल्यापर्यंत येईपर्यंत कदाचित या सुनेला अटक केलेली असू देखील शकते. या संपूर्ण प्रकरणामध्ये या प्रतीक्षा ही जी सून आहे हिने सासूची हत्या कोणत्या कारणासाठी केली, कौटुंबिक कलहातून केली किंवा काही इतर कारणं आहेत, याचा तपास होणे अजून बाकी आहे. कारण ज्या वेळेला ही प्रतीक्षा पोलिसांच्या ताब्यामध्ये येईल त्याच वेळेला पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करू शकतात. परंतु जे काही घडलेलं आहे ते अत्यंत विदारक आहे. या भागातली जी इतर मंडळी आहेत अत्यंत धास्तावलेली आहेत. काल परवापर्यंत एकमेकांसोबत राहणारे व्यक्ती, सुखाने नांदणारे व्यक्ती, अशाच एखाद्या व्यक्तीने आपल्या घरच्याच एखाद्या व्यक्तीला जीवानीशी संपवणे, याच्यामुळे संपूर्ण जो परिसर आहे हा कोलमडून गेलेला आहे, अत्यंत दुःखामध्ये गेलेला आहे. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या भागामधून येत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला घेण्यासारखं, शिकण्यासारखं, समजण्यासारखं काय आहे? पण असं म्हणतो ना की एका घरामध्ये भांड्याला भांडं हे लागणारच. त्याचप्रमाणे जर का घरामध्ये माणसं राहत असतील तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्यामध्ये कुरबुरी या होणारच आहेत. परंतु या कुरबुरी, ही भांडणं, ह्या आपल्यामधला जो द्वेष आहे हा द्वेष सोडवण्यासाठी देखील कोणी बाहेरून येणार नाहीये. आणि जरी बाहेरून आलं तरी आपल्याला 5-10 मिनिटाचं समुपदेशन करून ती व्यक्ती निघून जाईल. परंतु आपले प्रश्न हे आपलेपणाने आपणच सोडवायचे असतात. आपणच एकमेकाला समजून घ्यायचं असतं. कारण किती झालं तरी माणसं असतात, ही माणसंच माणसांच्यासाठी उभी राहत असतात. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा. त्याचबरोबर आपण हा व्हिडिओ या जालना भागातून बघत असाल किंवा इतर आपल्याला या बाबतीत काही माहिती असेल, नातेसंबंधांबद्दल आपल्याला अधिक काही बोलायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.